नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव असून तुम्ही बघता 7164 यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे ना ग्रँड विटर आणली. आता ह्या दिवाळीमध्ये ना आपण गाडी घ्यायचा प्लॅन करत असतो. आता प्लस 18% GST पण झाले, प्लस आपल्याला जे शोरूमवाले आहेत ना हे थोडंसं दिवाळीमध्ये आपल्याला ना चांगल्या प्रकारचा डिस्काउंट देत असतात. त्यामुळे ना ह्या ग्रँड विटाराची काय प्राईस आहे ना आता दिवाळीमध्ये, तर ती आज आपण जाणून घेऊ. समोर जो तुम्ही वेरियंट बघता हा झिटा वेरियंट आहे ग्रँड विटारामध्ये. गाडीचा लुक जो आहे हा खूप चांगला आहे. तुम्ही गाडी रस्त्यावरती पण बघितली असेल, पण जर समोर तुम्ही गाडीचे बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला DRLs बघायला भेटेल, प्लस टर्न इंडिकेटर पण ह्याच्यामध्येच बघायला भेटेल. खाली जर बघितलं तर ह्या गाडीचे हेडलाईट्स बघायला भेटेल, जे की प्रोजेक्टर LED हेडलाईट आहेत. खाली कोणत्याही प्रकारचे फॉगलाईटचं ऑप्शन नाही आहे याच्यामध्ये. जर ह्या गाडीची ग्रिल बघितली ना तर खूप चांगल्या प्रकारे कंपनीने ग्रिल दिली. पूर्ण गोल साईड एरियावरती ह्याच्यामध्ये तुम्हाला क्रोमची फिनिशिंग बघाल. त्यानंतर आतमध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये पियानो ब्लॅक फिनिशिंगमध्ये ह्या गाडीची ग्रिल बघायला भेटेल. खाली जर बघितलं तर ह्या गाडीची स्प्लिट पेट बघायला भेटेल. ओव्हरऑल लुक खूप चांगला आहे. त्यानंतर जर तुमचा नंबर प्लेटची प्लेसमेंट राहील ती इथं राहील. त्यानंतर एक मोठासा मारुतीचा जो लोगो आहे तो तुम्हाला इथं बघायला भेटेल. कंपनीने जी ग्रँड विटारा बनवली ही खूप चांगली बनवली. त्यानंतर जर समोर तुम्ही बघितलं ना तर ह्या गाडीची मोठीशी विंड स्क्रीन बघायला भेटेल. त्यानंतर वायफरचं वॉशर. साईडून जर गाडीचा लुक बघितला तर खूप चांगला बनवला आहे. जर टायर सेक्शनवरती जर आपण आलो तर ह्याच्यामध्ये कंपनीने तुम्हाला 17 इंच अलॉईज दिलेत, प्लस अपोलोचा जो टायर दिला आहे. आता टायर साईजचं जर बघितलं तर 215/60चा टायर साईज दिला आहे तुम्हाला. साईडून जर ह्या गाडीचे ORVM बघितलं ना तर तुम्हाला बॉडी कलर ORVM बघायला भेटेल. त्यानंतर टर्न इंडिकेटर पण इथंच आहे. ग्रँड विटाराचा आहे ना जो पाठीमागून लुक आहे तो तुम्हाला काहीतरी अशा प्रकारे बघायला भेटेल. त्यानंतर जर वरती बघितलं तर शाफ्टिन अँटिना. त्यानंतर जर रूफ रेल्स या वेरियंटमध्ये बघायला भेटणार. CNG आहे. त्यानंतर डिफॉगर बघायला भेटेल. हाय माउंट स्टॉप लॅम्प तुम्हाला इथं बघायला भेटेल. त्यानंतर वायफर प्लस वॉशर बघायला भेटेल. मारुतीचा जो लोगो आहे हा काहीतरी अशा चांगल्या प्रकारे तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर खाली जर बघितलं तर ग्रँड विटाराची बॅजिंग तुम्हाला इथं बघायला भेटेल. इथं जर बघितलं तर टेल सेक्शन जो आहे हा पूर्ण LED तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर जर खाली जर बघितलं तर ह्या गाडीची जी टर्न इंडिकेटर आहे, प्लस जे आपले रिव्हर्स लाईट आहे, आणि खाली इथं जर बघितलं तर रिफ्लेक्टर ह्याच्यामध्ये बघायला भेटेल. त्यानंतर जर तुमची नंबर प्लेट आहे जी तुम्ही इथं लावू शकता ती पण. जर ह्या गाडीचा बूट स्पेस जो आपण ओपन केला ना हा पण पूर्ण मॅग्नेटिक जे बटन आहे ते कंपनीने दिलं. आणि ही जी लाईट आहे ही पूर्ण LED तुम्हाला बघायला भेटेल. आणि बूट काहीतरी आहे ना जो अशा प्रकारे भेटेल. भले CNGचा बाटला आहे पण तो पण आहे ना एक चांगल्या प्रकारे आहे ना कंपनीने जो लावून दिला. पार्सल ते ह्या वेरियंटमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. साईडून जो आहे ना तो ग्रँड विटाराचा लुक आहे ना हा पण खूप म्हणजे SUV टाईपमध्ये खूप मोठीशी SUV वाटते. त्यानंतर जर ह्या गाडीचे डोअर हँडल जर बघितले तर हे पण तुम्हाला बॉडी कलर डोअर हँडल बघायला भेटेल. त्यानंतर प्लस रिक्वेस्ट सेन्सर पण आहे ह्या वेरियंटमध्ये. त्यानंतर जर आहे ना ह्या गाडीच्या डोअरमध्ये बघितलं तर तुम्हाला 4 पॉवर विंडोज, सेंटर लॉकिंग. त्यानंतर जे तुमचे ORVM आहेत ते तुम्ही इथून ॲडजस्टेबल करू शकता. त्यानंतर खूप क्रोमची चांगली फिनिशिंग इथे मध्ये दिली आहे. त्यानंतर इथं थोडासा स्पेस दिला आहे. आणि हे पण जे आहे ते पण सॉफ्ट टच आहे. डुअल टोनमध्ये ह्या गाडीचं इंटिरियर आहे. त्यानंतर आहे ना 4 जे तुमचे डोअर्स आहेत त्यामध्ये स्पीकर राहतील. त्यानंतर इथं तुमचे बॉटल होल्डर. त्यानंतर थोडासा स्पेस आहे ना तो इथं दिला आहे कंपनीने. त्यानंतर जर सीट जर बघितलं ना हे बकेट सीट्स तुम्हाला बघायला भेटेल, जे की खूप कम्फर्टेबल आहे. आणि जे सीटची जी क्वालिटी ही खूप चांगल्या प्रकारे आहे. त्यानंतर जे सीट आहे ना हे तुमच्या हाईट अकॉर्डिंग ॲडजस्ट पण करू शकता आणि पाठीमागे पुढे पण करू शकता. त्यानंतर जर आहे ना सीटचे जर थाई सपोर्ट बघितलं तर हा पण खूप चांगल्या प्रकारे आहे. त्यानंतर ह्या गाडीमध्ये जे तुम्हाला सीट बेल्ट बघायला भेटेल हे पण तुमच्या अकॉर्डिंग जे तुम्ही आहे ना ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर ह्या गाडीचे जे हेडरेस्ट आहे हे पण तुमच्या हिशोबाने तुम्ही अकॉर्डिंग करू शकता. त्यानंतर अशा काही प्रकारे आहे ना तुम्हाला जे ह्या गाडीचं इंटिरियर बघायला भेटेल, जे की खूप चांगल्या प्रकारे आहे. इथंच तुम्हाला तुमचं जे स्टार्ट स्टॉपचं बटन आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. अशा काही प्रकारे तुम्हाला ग्रँड विटाराचं इंटिरियर बघायला भेटेल. आता मी ग्रँड विटाराच्या आतमध्ये आलो आहे. हे जे स्टेअरिंग बघताय ना तुम्हाला हे सेमचं स्टेअरिंग आहे जी कंपनी तुम्हाला ब्रेझा त्यानंतर जी तुमची इफ्रॉन झाली, त्यानंतर बलेनो झाली, हे सेम स्टेअरिंग आहे. स्टेअरिंगवरती दोन्ही साईडला तुम्हाला कंट्रोल्स बघायला भेटेल. त्यानंतर सिल्वर फिनिशमध्ये इथं जो मारुतीचा लोगो आहे तो बघायला भेटेल. त्यानंतर इथं जर तुमचं जे कॉल आहे हा उचलायचा किंवा बंद करायचा जे इथून तुम्ही कंट्रोल करू शकता. त्यानंतर ह्या साईडला तुम्हाला वायफर आणि ह्या साईडला तुमचं इंडिकेटरचं जे कंट्रोल्स आहेत ते बघायला भेटेल. समोर ह्या गाडीचा इंटर कन्सोल बघायला भेटेल की जे राईट
राईट साईडला स्पीडोमीटर आणि लेफ्ट साईडला टेगोमीटर बघायला भेटेल. आणि पुढे तुम्हाला पुन्हा हे आहे ना अशी स्क्रीनची दिली की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या गाडीचे कंट्रोल्स बघायला भेटेल की जे की आता हे गाडीचा डोर आहे हा पूर्ण प्रकारे बंद नाही आहे ते पण कंट्रोल्स ही गाडी दाखवते. त्यानंतर इथे तुमचं जे सीट बेल्टची वॉर्निंग, त्यानंतर गाडीचा टेगोमीटर दाखवलं जाईल, त्यानंतर इथं CNG किती आहे, त्यानंतर पेट्रोल किती आहे, सगळ्याचे जो कन्सोल आहे तो तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्यानंतर अशा काही प्रकारे ह्या गाडीचं जे आहे ना तो तुम्हाला जे टच स्क्रीन बघायला भेटेल जे की खूप मोठंच आहे आणि वाईल्डचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे आहे ना अँड्रॉइड ऑटो, कारप्ले हे सगळं चालू शकता. त्यानंतर इथं जर बघितलं तर क्रोममध्ये ह्या गाडीची AC वेंट आहे. नंतर जर पार्किंग लाईट इथे तुम्ही तुमची चालू शकता. ऑटो AC क्लायमेट कंट्रोल बघायला भेटेल. खाली जर बघितलं तर ट्रॅक्शन कंट्रोलचं, त्यानंतर CNGवरून पेट्रोलवरती स्विफ्ट करण्याचं जे बटन आहे ते तुम्हाला इथं बघायला भेटेल. खाली जर बघितलं 12 सॉकेट चार्जिंग करण्यासाठी आणि USB पोर्ट दिला आहे. इथं जर बघितलं तर तुम्हाला वायरलेस चार्जर बघायला भेटेल ह्या व्हेरियंटमध्ये. 5 स्पीड गिअरबॉक्स बघायला भेटेल. त्यानंतर आहे ना अशा काही प्रकारचे तुम्हाला कप होल्डर आणि थोडंसं स्पेस इथं पण दिलं आहे. ह्या गाडीचं जे हँडब्रेक आहे हे पण खूप प्रीमियम बघायला भेटेल की जिथे सिल्वर फिनिशिंग दिली आहे थोड्या प्रकारे. त्यानंतर इकडं जर बघितलं तर ह्या गाडीचं जे आर्मरेस्ट हे बघायला भेटेल जे की थोडा चांगलासा स्पेस आहे आर्मरेस्टमध्ये. आणि हे आर्मरेस्ट तुमच्या अकॉर्डिंग ॲडजस्ट पण होऊ शकतं, असं नाही की फिक्स्ड आर्मरेस्ट आहे, तुमच्या अकॉर्डिंग ॲडजस्ट होऊ शकतं आणि ज्याच्यामध्ये स्पेस पण चांगला असा दिला आहे जो कंपनीने. त्यानंतर जर वरच्या साईडला बघितलं तर जे सनसेट आहेत हे तुम्हाला जे ड्रायव्हर साईडला तुम्हाला मिरर प्लस लाईट पण बघायला भेटेल आणि को पॅसेंजर साईडला पण तुम्हाला लाईट प्लस मिरर पण बघायला भेटेल की जे खूप चांगल्या प्रकारे जे फीचर आहे दिलेत. आणि त्यानंतर जर वरती बघितलं तर तुम्हाला सनग्लास होल्डर याच्यामध्ये बघायला भेटेल. त्यानंतर कॅबिन लाईट आहे दोन्ही साईडला बघायला भेटेल. ह्या वेरियंटमध्ये तुम्हाला आहे ना सनरूफ बघायला नाही भेटेल, ह्याच्या टॉप एंड वेरियंटमध्ये जावं लागेल. आणि आहे ना जी इंटेरियरची क्वालिटी खूप चांगल्या प्रकारे आहे आणि हे ते पण तुम्हाला आहे ना स्टिचिंगमध्ये सॉफ्ट टच बघायला भेटेल. आणि अशा काहीतरी प्रकारे जे आपलं ग्रँड विटाराचं इंटिरियर तुम्हाला बघायला भेटेल जे की खूप प्रीमियम आहे. नेक्सामध्ये ही गाडी येते त्यामुळं प्रीमियम तर राहणारच आहे. आता मी आहे ना ग्रँड विटाराच्या पाठीमागे आलो आहे. पाठीमागं पण आहे ना खूप स्पेस आहे. आता मी हे जे सीट आहे ना ड्रायव्हरच्या अकॉर्डिंग सीट ठेवलं आहे आणि ज्याच्याकरून माझा जो लेग रूम आहे ना हा पण खूप चांगल्या प्रकारे आणि थाई सपोर्ट पण खूप चांगल्या प्रकारे आहे. आता पाठीमागे आहे ना तुम्हाला आर्मरेस्ट पण बघायला भेटेल की दोन्ही कप होल्डरसोबत. त्यानंतर नेक रेस्ट पण 3 बघायला भेटेल की जे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि पाठीमागे 3 सीट बेल्ट दिलेत. त्यानंतर इथे तुम्हाला कॅबिन लाईट पण दिले जे की तुम्हाला हॅलोजनमध्ये बघायला भेटेल. त्यानंतर इथे तुम्हाला हँडल्स दिलेत की जे पकडण्यासाठी. आणि आहे ना स्पेस पाठीमागे आहे ना खूप चांगल्या प्रकारे. इथे तुम्हाला बघितलं तर तुमच्या AC वेंट्स दिलेत. खाली जर बघितलं तर 2 टाईप C पोर्ट दिल्यात आणि थोडीशी जागा दिली आहे. इथं तुमचे पॉवर विंडोचा जो कंट्रोल आहे त्यानंतर हे पूर्ण पियानो ब्लॅक फिनिशमध्ये आणि त्यानंतर हे पण आहे ना पूर्ण सॉफ्ट टच आहे आणि इथे पण पूर्ण सिल्वर फिनिश. त्यानंतर इथे जे डोर अनलॉक लॉक करायचं जे सिस्टम आहे हे चांगल्या प्रकारे दिले आणि पाठीमागं पण आहे ना खूप चांगल्या प्रकारे तुमची ग्रँड विटारासोबत तुमची जर्नी चांगली जाईल. आणि कारण का स्पेस खूप चांगल्या प्रकारे आहे पाठीमागं. जर ग्रँड विटाराच्या पॉवर वाईजचं जर बघितलं तर ह्याच्यामध्ये 1.5 लिटरचं इंजिन आहे आणि हे इंजिन तुम्हाला 5500 RPM वरती आहे ना 87 bhp जनरेट करून देत आहे आणि 4200 RPM वरती हे तुम्हाला 121 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करून देते. पॉवर आहे ना ग्रँड विटारामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिली आहे कंपनीने. आणि मी आहे ना इथं आता तुम्हाला स्टेगल ऑटो राईड्समध्ये आणि इथे ह्या गाडीची एक शोरूम प्राईस जी आहे ही 14,60,000 आहे. पण दिवाळीमुळे आहे ना ह्या गाडीमध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला डिस्काउंट बघायला भेटेल आणि प्लस GST पण कमी झाली. त्यामुळे ही जी गाडी आहे तुम्हाला खूप कमी प्राईजमध्ये बघायला भेटेल आणि डिस्काउंट पण खूप चांगल्या प्रकारे बघायला भेटेल. त्यामुळं जर तुम्ही स्टेगल ऑटो राईड्स लोणावळा इथे विजिट करू शकता आणि ह्या गाडीची जी प्राईस आहे ही तुम्ही जाणून घेऊ शकता आणि तुम्ही ही गाडी घेऊ पण शकता. त्यामुळं आपली व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत. जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो.